आज गाडी हातकडी कुस्ती संकुल धाराशिव आपण हातवरती करा कुस्ती लागते कुस्तीला सुरुवात होते आता सर्वजण खाली बसा ब्लॅक टायगर विरुद्ध व्हाईट टायगर धनराज गाडे शिक्षण महर्षी सुधीरांना पाटलाची व्यायामशाळा म्हणजे हातलाई कुस्ती संकुलला सराव करतोय डबल महाराष्ट्र चॅम्पियन सुंदर जवळगे यांचा पठ्ठा तर जीवन भुजबळ वाडी वडगावचा पैलवान आहे लोहारा तालुक्यातला वाडी वडगाव त्यांचे वडील महान मल्लेखेकारची तुफानी पैलवान व्यंकट भुजबळ यांचा चिरंजीव आहे आणि कोल्हापूरला सराव करतोय विजयी गंगावेल तालीम कोल्हापूरच्या तालमीमध्ये सिकंदर शेख कुस्तीचे धडे गिरवतोय त्या तालमीमध्ये जीवन भुजबळ कुस्तीचे धडे गिरवतोय विश्वास हरगुले सरांचा पठ्ठा कावळा बिलवा असणारा जीवन भुजबळ आहे पण कुस्ती मात्र एक नंबरची करू लागलेला आहे प्रत्येक मैदानामध्ये पहा आमचे स्नेही मित्र राम तेला 4 वाजल्यापासून गोल 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 फिरतायत हातात मोबाईल घेऊन इतकी चार्जिंग आहे कुठून मोबाईलला तुम्हाला कुस्ती बरोबरी सोडवली जाणार नाही जोड काढली जाणार नाहीये आणि गुणावरती पण खेळली जाणार नाहीये म्हणजे कुस्ती निकाल तर झाला पाहिजे लक्षात राहू द्या गुणावर पण खेळली जाणार नाहीये आणि जोड पण काढली जाणार नाहीये आता रात्र तुमची आणि आमचीच आहे हो फोकस तर आम झालेलाच आहे पण आता आम्हाला बघायचंच आहे कुणाच्या अंगामध्ये करंट आहे पारा आहे धाडस आहे जरा टाळ्या वाजवा दोघांसाठी सुंदर असा कुस्ती मैदान त्रिकोळी गावच्या उंचा पुरा दिसणारा हरीश सुरवशे मगापासून कुस्ती मैदानामध्ये पंच म्हणून काम पाहत होते आमचे स्नेही मित्र त्यांचं शालेय शिक्षण आमच्या रामलिंग विद्यालयामध्ये झालेलं आहे आणि आप्पा भुसणे यांचं सुद्धा शालेय शिक्षण रामलिंग विद्यालय रामलिंग मुदगलला झालेलं आहे मी खऱ्या अर्थानं दोघांचंही कौतुक करतोय आपण चांगल्या हुद्द्यावरती चांगल्या पद्धतीनं काम करू लागलेलं आहे देवकार्य देशकार्य धर्मकार्य ज्याला म्हणलं जात आहे ते आपल्या हातून घडू लागलेला आहे याचा अभिमान आम्हाला आहे कमी उंचीचा काळा पाषाणातला काते पुतळा म्हणजे धनराज गाड्या तर उंचापुरा थोडासा कवळा बिलवा दिसणारा जीवन भुजबळ आहे ज्याच्या भुजामध्ये बाळाचा जीवन भुजबळ आहे सुंदर अशी लढत आहे बातमी मिटवू नका काही होऊ शकतं कुस्तीला पंच म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन एनआयएस कुस्तीकोट पैलवान बळीराम बिराजदार पंचांचा निर्णय हा अंतिम राहील मध्येच कोणी वस्ताद होऊ नका कोणी पंच होऊ नका विनंती असणार नाहीतर लगेच दुसरे बरेच वस्ताद लगेच झाली होय होय असं सुद्धा म्हणू नका निपक्षपातीपणे न्यायदान करतात बळीराम बिराजदार एनआयएस कुस्तीकोच आहे पतियाळाला पदवी मिळत असते पतियाळा एनआयएसची गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योगामध्ये कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचनम मा कर्मफल हेतु माते संगोष्टो कर्मणे असं म्हणलेलं आहे तुम्ही फक्त कर्म करत चला फळाची अपेक्षा ठेवू नका तुम्ही फक्त कुस्ती करत चला न्यायदान देण्याचं काम त्या ठिकाणी श्रीकृष्ण रूपी पंच करणार आहे ईश्वर रूपी पंच करणार आहे आतापर्यंत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीमध्ये मैदान पार पडलेलं आहे निर्विघ्नपणे मैदान पार पडलेलं आहे सुंदर अशी रचना या मैदानाची करण्यात आली आहे मजबूत असं बारीकेस त्या ठिकाणी घालण्यात आलेलं आहे फोकसची व्यवस्था आणि दर्जेदार अशी साऊंड सिस्टम वा रे वा सर्वांचं मला आभार मानावं असं वाटतंय त्रिकोळी गाव रामलिंग मुदगल पेक्षाही पुढे गेलेलं आहे जरा बाहेरची मंडळी टाळ्या वाजवा त्रिकोळीकरासाठी
मी कौतुक करतोय खऱ्या अर्थानं. चांगलं मैदान आपण घेतलेलं आहे, चांगल्या मदत पद्धतीनं मैदान या ठिकाणी पार पडलेलं आहे. गावकऱ्याच्या सहकार्यातून सर्व सेवाकरी मंडळांनी या ठिकाणी सेवा दिलेली आहे. कोणी कार्यानं, कोणी मनानं, कोणी वाचेनं, कोणी धनानं का होईना या ठिकाणी हितकरणी या ठिकाणी या कुस्ती मैदानाला लावलेला आहे. त्यांच्या सर्वांचाच खऱ्या अर्थानं कौतुक आहे आणि अभिनंदनास पात्र आहे. पुन्हा एकदा पंजे की पकड गर्दन खेच चालू आहे. दोघे एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेण्याचं काम करू लागलेले आहे. जीवन भुजबळ डाव्या पवित्र्यावरती खेळू लागलेला आहे. आतली ताण फेमस होती आपल्या वडिलांची. व्यंकट भुजबळ म्हणले की समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या मनामध्ये धडकी निर्माण व्हायची, धडकी. असे व्यंकट तात्याचे खेळ होते. वाडी वडगाव गाव सुद्धा पैलवानाचे गाव आहे. व्यंकट भुजबळ आणि धनराज भुजबळ राष्ट्रीय खेळाडू, बिराजदार मामाचे प्रशिष्य. बिराजदार मामाची कारकीर्द खऱ्या अर्थानं सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखी मंडळी. 5/6/1950 सालचा जन्म बिराजदार मामाचा रामलिंग मुदगड मध्ये आणि बिराजदार मामाची शेवटची कारकीर्द गाजलेली म्हणजे 11 जानेवारी 1977 ला बेळगावला कुस्ती झाली महाबली सत्पाल आणि बिराजदार मामाची. दुप्पार शरीर असताचा पहाडी पैलवान म्हणे 7.5 फूट उंचीचा महाबली सत्पाल होता आणि बिराजदार मामाची उंची तिच्या पुढे ठेवणी दिसत होती. पण महाराष्ट्रातल्या शिष्टमंडळानं त्या ठिकाणी हिंदी केसरी मारुती माने वस्ताद होते आणि मारुती वस्तादांनी शेवटचा बुरुज म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार. अनेक पैलवानाला चारी मुंडा चीप मारलं होतं महाबली सत्पालला, अनेक पैलवानाला. पण महाराष्ट्राचं शिष्टमंडळ चिंतित पण नव्हतं सत्पालला कोण पाडल, कुणासोबत कुस्ती ठेवावं आणि कुस्ती झाली हरिश्चंद्र बिराजदार मामा सोबत. 11 जानेवारी 1977 ला वार होता मंगळवार. बेळगावचं रेसकोर्स मैदान गच्च भरलं. मुदगडगाव तर अख्खा खाली झालंच होता. पण महाराष्ट्रातल्या अनेक गाड्या बेळगावला गेल्या होत्या. बिराजदार मामा एसटी महामंडळाची गाडी पकडून त्या ठिकाणी बेळगाव घातलं होतं. पण महाबली सत्पाल हेलिकॉप्टरनं आला होता, हेलिकॉप्टरनं. आणि बघता बघता 17व्या मिनिटाला महाबली सत्पालच्या निगड्या छातीवरती बसून बिराजदार मामाने हर हर महादेवची गर्जना केली होती. 17व्या मिनिटाला दोघाच्याही अंगावरती समान माती झाला. पंचाला वाद घालू नका, दोघांना विनंती. पंचाला वाद घालू नका. हा चला बरोबर आहे. आता किल्ली तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करा धनराज गाडे. मच्छी गोट्याची पोझिशन आलेली आहे जीवन भुजबळला. काय होतंय पाहूया, काहीतरी घडतंय का पाहूया. वा रे वा, जरा टाळा वाजवा, शाबास आहे. महाराष्ट्राची कुस्ती, महाराष्ट्राचा रांगडा खेळ कुस्ती आहे. मेहरबानी कुस्ती करा. विनयशील आणि नम्रशील ते गुण आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. विनयशीलता आणि नम्रशीलता. नियमाने कुस्ती करा. आपण चांगल्या गुरुचे चेले आहात, चांगल्या गुरुचे पक्षिष्य आहात आणि त्यामुळं
जीवन भुजबळ विरुद्ध धनराज गाडे 11,000 रुपये नामाची कुस्ती आहे. कैलासवासी महादेव भोसले यांच्या स्मरणामध्ये आप्पा भोसले यांच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. मागचा पाय खडा ठेवू मागचा. कोण होणार मानकरी याचा फैसला चालू आहे. मानाची कुस्ती कोण पटकावणार आहे. कुस्ती करा. नुसत्या बसून राहिल्यानं कुस्ती होत नाहीये. गतिमान युगामधली गतिमान कुस्ती पाहिजे. चित्त्याची चपळाई आपल्या अंगी पाहिजे. पहिलवान कुस्ती करा. परिवर्तन संसार का नियम आहे म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातली ही तांबड्या मातीवरची कुस्ती मॅटवरती गेलेली आहे. मॅटवरती त्याला स्पर्धेत स्वरूप आलेलं आहे. ऑलिम्पिक स्पर्धा असतील, राष्ट्रकुल स्पर्धा असतील, जागतिक स्पर्धा असतील, आशियाई स्पर्धा असतील, अशा स्पर्धेचं रूप त्या कुस्ती मैदान आलेलं आहे. स्पर्धेला आलेला आहे. सिकंदर शेखचा डाव एकचा आणि त्या डावाची पकड करतोय जीवन भुजबळ. शाबाश है. हिम्मत है मर्दा तो मदद करेगा खुदा समझलेला आहे. कब्जामध्ये नगरमितीमध्ये हात धर की सरकार की किसाला धर. साहेब इकडे तुम्ही. लोक जाऊ जोड लावला जोड लावायचं. कुस्ती करा. धाराशिव जिल्ह्यातला एक उभारीचा पैलवान आहे. आणि पुन्हा एकदा खराखरी कुस्ती. चिखलानं माथले गेल्यासारखं वाटायला गेला. अंगाचा चिखल होताना दिसू लागलेला आहे. पैलवान होणं साधं सोपी गोष्ट नाही आहे. हो, 4-4:30 वाजता उठावं लागते पहाटा. 2-4 दिवसावर गावचं मैदान आले म्हणून भाचूर तालमीकडे जातात मला माहित आहे. पण वर्षानुवर्ष तांबड्या मातीची सेवा करणारे, गावचं तोंडी न पाहणारे, प्रचंड मोठा त्याग करणारे तेच खऱ्या अर्थानं नामांकित पैलवान होऊ शकतात. आज बदामाचे काय भाव आहे, काजूचे पाय काय भाव आहे, दुधाचा काय दर आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि याशिवाय पैलवान आणि त्याची तब्येत बनू शकत नाही. प्रचंड मोठी महागाई महाराष्ट्रामध्ये दिसते. हो, छत्रपती शिवप्रभूंनी निर्माण केलेल्या या महाराष्ट्रामध्ये सध्या अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. मग तुम्हाला सांगितलं 7वी-8वीच्या वर्गामध्ये विमान सापडायला लागले. 7वी-8वीच्या वर्गामध्ये पालकांना सावध व्हा. आपली पोरं बाळ काय करायला लागल्या थोडं लक्ष देत चला. 10x10च्या रूम मध्ये रात्री 2-2:30 वाजेपर्यंत जाते पोरगा. हातात मोबाईल घेत. तिकडून सलमान खान, शाहरुख खान सांगू लागलाय जंगली रणदीपा राव ना महाराज म्हणू लागला. जंगली रणदीपा पोरग रात्रभर ऑनलाईन राहत आणि दिवसा 2 वाजेपर्यंत झोपताय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सुसंस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे व्यायामशाळा आणि त्या व्यायामशाळेकडे आपल्या मुलाबाळांना घेऊन गेलं पाहिजे. काळाची गरज आहे. गल्लोगल्ली रावणं फिरायला लागली माहित आहे का. आपल्या घराण्यामध्ये एखादा राम पाहिजे. आपल्या घराण्यामध्ये एखादा पैलवान निर्माण झाला पाहिजे. पैलवान लक्षात राहू द्या.
काळाची गरज आहे. अहो लोकांवरती हात उगारायला नाही, पण उगारलेला हात वरच्यावर पकडायला तरी एखादा घरात ताकदवर माणूस लागतोय. कुस्ती करा, दोघांनाही वारंवार सूचना आहे. कुस्ती करा, पाठीमागे हात